किसननगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार होलिका मातेला नैवेद्य दाखवून केली होळी दहन। ठाणे शहरातील किसननगर येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे साजरा होणाऱ्या होळीच्या सणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून होलिका मातेला नैवेद्य दाखवून भक्तिभावाने पूजन करून होळी दहन केली। यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना शिंदे यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या। होळीमध्ये दुःख, निराशा, नकारात्मकता असे सारे या पवित्र अग्नीत दहन हो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, निरोगी आरोग्य, शांती व सकारात्मक ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली। तसेच पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित होळी साजरी करावी अशा जनतेलाही शुभेच्छा दिल्या। या समयी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश, माजी नगरसेवक प्रकाश शिंदे, राम रेपाळे तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच किसननगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर म्हणजे किसननगर पासूनच माझी सुरुवात झाली, त्यामुळे ही किसननगरची होळी दरवर्षी न चुकता या ठिकाणी या उत्सवाला मी येत असतो। परिवार सहकुटुंब या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह किसननगर वासियांच्या सोबत ही होळी साजरी होते। आता होळीचं दहन झालेलं आहे, होळी पेटलेली आहे आणि मी होळीच्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। उद्या धुलीवंदन आहे, त्याचंही मनापासून धुलीवंदनाच्या मनापासून शुभेच्छा। या महाराष्ट्रावरची इडापिडा, दुःख, संकट सगळी या होळीमध्ये जळून खाक हो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे, समृद्धीचे दिवस येवो। आणि उद्या धुलीवंदन आहे, धुलीवंदन देखील सगळ्यांनी खरं म्हणजे गेले 2.5 वर्ष सप्तरंगाची आनंदाची उधळण आम्ही केलीच आहे। यापुढे देखील लोकांच्या जीवनामध्ये सप्तरंगाच्या आनंदाची उधळण होत राहील। आणि या होळी निमित्त आणि उद्या धुलीवंदनाच्या निमित्त पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, मग आमचे लाडके शेतकरी असतील, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ तमाम नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। आणि उद्याची रंगपंचमी, धुलीवंदन देखील होळी पर्यावरण पूरक करावी आणि याच्यामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पूरक सगळेच होळी करतात, त्यांचं देखील सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। आणि या महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये होळीचं उत्सव फार मोठा जोरात होत असतो। होळीचं महत्व खूप आहे आणि म्हणून पर्यावरण पूरक होळी आणि धुलीवंदन साजरा करा अशा मनापासून या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा देतो। प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक अशा हे दोन्ही सण साजरे होतील आणि जे रासायनिक रंग जे आहे हे वगळून रासायनिक रंगाची उधळण कुणी करता कामा नये, पर्यावरण पूरकच रंग उधळले पाहिजे। आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून लोक देखील पर्यावरण पूरक आणि पर्यावरण स्नेही होळी उत्सव साजरा करतात। सर पुराणो मानव होली म्हणतात, विरोधकांना काय सल्ला असेल आपल्याकडनं खास करून आतापर्यंत? त्यांना देखील शुभेच्छा देतो, त्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो। त्यांनी देखील चांगलं बोलावं, चांगलं वागावं आणि या राज्याचा विकास करण्यामागे जसं सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही, महायुती म्हणून आम्ही आहोत, देवेंद्रजी, अजितदादा आमची टीम काम करते, तसंच देखील विरोधकांनी देखील या विकास गंगेमध्ये विकासाचं गाणं गावं अशा शुभेच्छा। आज होली है, कल रंग पंचमी है। होली के लिए मैं सभी लोगों को, महाराष्ट्र की तमाम जनता को शुभकामनाएं देता हूँ, बहुत बहुत बधाई देता हूँ। और ये होली और धुलीवंदन ये पर्यावरण पूरक, पर्यावरण स्नेही इसका ये उत्सव मनाया जाए
ऐसा आह्वान करता हूँ, क्योंकि यहाँ पर पिछले कई सालों से सभी लोग ये केमिकल वाले कलर अवॉइड करते हैं। ये बहुत अच्छी बात है और इसलिए पर्यावरण पूरक ही रंगों का इस्तेमाल करें। हमारे 2.5 साल में ये सप्तरंगों की बरसात हमारी सरकार कर रही है। आगे भी वैसे सप्तरंगों की बरसात होगी और महाराष्ट्र के ऊपर जितने भी मराठी में कहते ईड़ा पीड़ा, दुख का संकट जो भी है दूर हो जाए, ये होली में जलकर खाक हो जाए, उनके जीवन में अच्छा सब कुछ हो जाए, अच्छे दिन आ जाए, उनका जीवन सुखी समृद्धि आनंदी हो जाए, ऐसी मैं शुभकामनाएं देता हूँ। पुराणो मानो होली है, क्या विरोधको पुराणो मानो होली है असं सगळं म्हणतात। पुराणो मानो होली है और इसमें सब लोगों को एक साथ जोड़ने वाला ये त्योहार है। ये कोई एक पार्टी का पक्ष का ये उत्सव नहीं है। इसमें सभी लोग साथ में आकर होली और रंग पंचमी मनाते हैं। ये देश का, महाराष्ट्र का, कोंकण का बहुत बड़ा उत्सव है और इसलिए सभी जो विरोधी पार्टी है उनको भी मैं सलाह दूंगा कि होली में सब कुछ जल जाए और अच्छे दिन अच्छा सब कुछ उन्होंने भी सहयोग करे, अच्छे सरकार के अच्छे कार्यक्रम में सम्मिलित हो जाए और उनको जैसे मैंने महाराष्ट्र की जनता को शुभकामनाएं दी है उनको भी शुभकामनाएं देता हूँ। अच्छा बोलो सर। बबन मुरे की कितनी कमी खलेगी इस तरीके से अभी आपके करीबी थे? हमारा एक बहुत ही फाउंडर कार्यकर्ता बबन मुरे ये हर उत्सव का बहुत ही आयोजन करता था और वो आज हमारे बीच नहीं है। इसकी कमी निश्चित रूप से हमारे सबके दिल में है, इसलिए मैं उनको भी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। थँक्यू सो मच सर। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा। नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी।